इंदसद्वन्द्याणं तिहुगणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। जय बोलो 24 भगवान की जय। बसा। नवपदार्थ अधिकार सुरू झालाय। बोलते नवपदार्थ अधिकार सुरू झालाय। विद्या काकी नवपदार्थ अधिकार सुरू झालाय। दुसरा अधिकार, पहिल्या अधिकारामध्ये त्यांनी 5 अस्तिक आणि 6 द्रव्याचं वर्णन सांगितलंय। दुसऱ्या अधिकारामध्ये 9 पदार्थाचं वर्णन करून मोक्ष मार्गाचं सूचन करणार आहे। तर त्यांनी काय प्रतिज्ञा केली? पहिला, अपुनर्भवाला कारण असणारे महावीर स्वामी त्यांना नमस्कार करून कसं शिरसा गाथा म्हणली नाही आपण ना, अभिवंदिऊन शिरसा अपुनर्भव कारणं महावीरं ते सिंपयथ भंगं मग्गं मोक्षस्सवोच्छामि। काय सांगितलं? अपुनर्भवाला कारण असणारे महावीर स्वामींना शिरसा अभिवंदिऊन म्हणजे उत्तम अंगाच्या द्वारे अभिवंदिऊन म्हणजे नमस्कार करून ते सिंपयथ भंगम मोक्षस्समग्गम वोच्छामि त्या 6 द्रव्यांचं 5 अस्तिकायांचं पदार्थांचे भंग आणि मोक्षाचा मार्ग सांगतात। म्हणजे 6 द्रव्यांनाच त्याचेच भेद करून आता पदार्थ रूपाने वर्णन करणार। 6 द्रव्यांचं पदार्थ कसं होतं? 6 द्रव्य जीव पुद्गल धर्म आकाश काल। मग 6 द्रव्यांना 9 पदार्थांमध्ये कसं घालणार हो? जीव अजीव आश्रव बंध संवर निर्जरा मोक्ष हे सगळे पुण्य पाप हे सगळे 9 पदार्थांमध्ये जे 6 द्रव्य आहेत ते माझा जीव सोडून बाकी सगळं त्याच्यामध्ये गर्भित झालं अजीव तत्वामध्ये। आणि मग त्याला धरून जे काही परिणाम करतायत त्याच्यानुसार आश्रव बंध संवर निर्जन आणि मोक्ष तत्व पुण्य पाप हे तत्व म्हणजे पदार्थ होतात। मग ते कसं होतात ह्याचं वर्णन सगळं या अधिकारामध्ये करणार आहे। आणि त्यापूर्वक मग मोक्षाचा मार्ग प्ररूपण करणार, म्हणजे हे समजून आपल्याला काय फायदा आहे हे सांगणार आहे। मग अपुनर्भवाला कारण जे म्हणलं ना त्यांनी, मग हे याच्यावर आपण अध्यात्म लावलं होतं काल की जेव्हा मी माझ्या आत्मस्वरूपाला जाणतो त्यावेळेस तिथं अपुनर्भवाला ते कारण आहे। म्हणजे काय हो? संसार वाढणार नाही। हां, आता हे तुम्ही काय म्हणायचं, दूर अपेक्षेने झालं मोक्षाला जाणार आहे। मी आज अनुभूती घेतली तर मी मोक्षाला जाणार हे निश्चित आहे, पण त्यामध्ये भावाचं परिवर्तन आलं की मला घटवायचं आहे वंभूत नाही आणि काय अपुनर्भाव म्हणजे काय झालं? भाव मोक्ष तिथं मी पुढच्या भावात जाण्याचा संबंध नाही तसं नाही घटवायचं। पर्यायात या पर्यायात आता मी अनुभव केला तर मला शुद्धोपयोग प्रगट झाला आहे की त्या समयामध्ये भाव मोक्ष आहे, पण अपुनर्भाव म्हणजे काय घ्यायचं? त्या पर्यायाच्या निमित्तात मी भविष्य काळासाठी उदय येणारे कर्म आश्रवबंध संवर्धित बांधणार आहे। पुनर्भवाला कारण असणारे परिणाम तिथं झालेले नाही माझे। भाव म्हणजे घेतलं निमाने दुःख, जिथं भाव परिवर्तन आहे तिथं दुःख आहे। मग म्हणून सांगितलं की जिथं भव आहे तिथं दुःख आहे आणि हा शुद्धोपयोग मला भवामध्ये नेणार नाही। म्हणजे काय? पुन्हा मला दुःखाला नेणार नाही। म्हणजे जे अनंतानुबंधीचं दुःख होतं, मिथ्यात्वाचं दुःख होतं ना, त्या दुःखाचा नाश झाला। अपुनर्भवाला कारण असणारा हा शुद्धात्मा आहे, त्याची अनुभूती आहे। म्हणून सांगतायत की जेव्हा मी अनुभूती घेतोय किंवा आत्म्याचा निर्णय करतोय तर त्या समयाला
मला जे मिथ्यात्वजनित विपरीत मान्यताजनित दुःख होतं ते पुन्हा आता होणार नाही. म्हणजे जोपर्यंत सम्यक्त्वामध्ये आहे तोपर्यंत. तर त्या समयामध्ये पण असंच सुख प्रगट झाले की जे दुःखरहित आहे, जे अतिंद्रिय आनंद स्वरूप आहे, अशा आनंदाला ग्रहण करणार आहे. मग आता तुम्ही काय करायचं? त्याला बुडवलं असतं तर चाललं असतं. काय सांगितलं की भव म्हणजे दुःख, दुःखाला कारण परिभ्रमण आहे ते. मग ज्या समयाला मी शुद्धोपयोगाला प्राप्त झालो त्या समयाला मला अपुनर्भव झाला, म्हणजे पुन्हा आता मी पहिल्या गुणस्थानवर्तीच्या समान दुःखाला प्राप्त होणार नाही. मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी जनित जे दुःख आहे त्या दुःखाचा अभाव झाला, पुन्हा त्या परिवर्तनामध्ये मी जाणार नाही जोपर्यंत सम्यक दर्शन आहे. किंवा या समयामध्ये मी असा आनंद प्रगट केलाय की तो आनंद प्रथम गुणस्थानवर्तीला नाही. म्हणून अशा शुद्धात्मानुभव झाला तर झालं ते. तुम्हाला काय म्हणायचं? श्रद्धेच्या अपेक्षेने घट्ट होता येईल का म्हणते. तर म्हणलं हे मिथ्यात्व तेच ना. मग म्हणून तसा आता दुःख कधीच नाही आहे त्याला. जोपर्यंत सम्यक दर्शन आहे म्हणजे चतुर्थ गुणस्थानाच्या वर आहे तोपर्यंत किती का काळ जाईना तशा प्रकारचं दुःख नाही. म्हणजे बरोबर आहे, अनंत संसाराला कारण असणारं दुःख जे आहे त्याचा आता अभाव झाला. जसं इथं सांगतायत की जेव्हा भगवंतांनी स्वतःला प्राप्त केलं तर ते आता पुन्हा भवामध्ये येणार नाही. तसं असं कदाचित तो जीव गेला मिथ्यात्वात तर ती गोष्ट वेगळी, तरी पण राहणार. बरोबर आहे, तरी पण राहणार. तुकडे झाले काय नाही आता काय घाबरायची गरज नाही. म्हणजे नाही बरोबर. म्हणजे आता तुम्हाला विश्वस्त झालात तुम्ही की आता मला पुन्हा भवामध्ये अडकायचं नाही, अडकणार नाही. अशा अपुनर्भवाला कारण बाहेर कुठं शोधायचं नाहीये. तर उपादान माझ्या ठिकाणी आहे. सांगा उपादान काय, निमित्त काय? कार्य घेतलं शुद्धोपयोग. शुद्धोपयोग झाला तर उपादान काय आणि निमित्त काय हो? शुद्ध पर्यायासाठी निमित्त कालद्रव्य सामान्य रूपाने. शुद्धात्मानुभव झाला, उपादान काय? स्वतः. कसे उपादान लावायचे? 3 उपादान लावले होते आपण. त्रिकाली उपादान, अनंतरपूर्वक क्षणवर्ती पर्यायाचा अभाव, क्षणिक उपादान आणि त्या समयाची योग्यता. मग हे 3 उपादान आपण तुम्ही म्हणताय तसं द्रव्यात पण जाणार आणि त्या वर्तमानातल्या पर्यायात पण जाणार. त्यामुळे हे सगळं उपादानच आहे, निमित्त नाही आहे. आणि मग निमित्त घेतलं बहिरंगामध्ये कालद्रव्य घ्या, तशा रूपाचं परिणमन होण्यामध्ये देवशास्त्र गुरु घ्या, किंवा आता जे काय तुमचे उदय असतील, क्षयक्षम असेल ते सगळं उदय उपशम झाला, ते सगळं निमित्त. त्या दिवशी जे असं त्यांनी काय सांगितलं होतं ना त्याच्याबद्दल शुद्धात्मानुभूतीचं आपल्यानंतर प्रवचन काय तेव्हा त्यांनी त्याच्यात शुद्ध लावलं होतं ना, उपादान आणि निमित्त शुद्ध असं लावलं होतं एका अस्त्रामध्ये. निमित्त ती विवक्षा अशी घेतली होती ना उलटून. म्हणजे जे उपादान असतं ते निमित्त पण असतं, जे निमित्त असतं ते उपादान असतं असं सांगताना ती ते प्रकरण वेगळं होतं. वेगळं प्रयोजन आहे. इथं आपल्याला शुद्धात्मानुभव हे कार्य घेतलंय ना. प्रत्येक द्रव्यात निमित्त उपादान योग्यता ही सांगायचं. म्हणजे जे उपादान आहे ते कधी निमित्त होते, कधी निमित्त आहे ते उपादान बनवू अशी योग्यता आहे. बरोबर. हा विषय होता आणि इथं कार्य घडलंय. जसं सांगितलं की महावीर भगवानात सांगितलं आता इथं माझ्या पुनर्भवाचं कारण आहे, हे झालं निमित्त. महावीर भगवान माझ्यासाठी अपुनर्भवाचं कारण आहेत समजा, तर तिथं ते माझ्यासाठी निमित्त झाले. आता ते स्वयं उपादान सांगा कसे आहेत. अपुनर्भवासाठी महावीर स्वामी उपादान कारण कसे? त्यांच्या स्वतःच पुनर्भवासमध्ये घ्यायचं. बरोबर. त्यांचा शुद्धोपयोग प्रगट झाला त्यावेळेस ते स्वयं उपादान, आणि मग त्यांचं जे काय परिणमन चालू आहे ते सगळं निमित्त. किंवा असंही लावा की महावीर माझ्या शुद्धोपयोगासाठी महावीर भगवान निमित्त.
आणि उपादान मी. आणि आत्ता तुमचा उद्देश, आता तुम्ही घेतलं मी म्हणून, मला शुद्ध उपयोग होण्यासाठी महावीर भगवान निमित्त झाले. बरोबर, माझ्या शुद्धोपयोगामध्ये भगवान स्वामी निमित्त, महावीर स्वामी. आता त्या आणि उपादान तुमचं आहे. बरोबर. आणि माझ्या सम्यदर्शनामध्ये तुम्ही निमित्त झाले. तर तुम्ही निमित्त तसंच लावलं, पण ते महावीरांना धरलं आपण. आपल्यात असं पण आपण आपल्यात महावीर म्हटलं की तिथं ते आपल्यातच आहे, लांब जाते, ते आपल्यातच आहे, आपल्यात आहे, आपण त्यांच्यात आहे. मग मी आज एक काय ऐकलं माहिती का, की साधू परमेष्ठी म्हणतात ना, सगळं मी वीरसागर महाराजांवर लावलं बरं का, जे ते मी ऐकलं त्याच्यामध्ये. तर त्यात सांगितलं त्यांनी की कॅटेगरी डिफरंट नाही आहे, पंचपरमेष्ठी एकाच कॅटेगरीमध्ये आहेत, त्यांना पूज्यता एकाच कॅटेगरीची आहे. मग तुम्ही साधू म्हणताना नमोलोय सव्वसाहुण म्हणता ना, मग त्यामध्ये सगळ्या साधूंना गर्भित केला असं म्हणता, तर ते सगळे साधू म्हणजे कोण आहे तो? अरे गेरे इकडचे तिकडचे नाही, 6व्या 7व्या गुणस्थानाच्या वरचे आहेत सगळे ते. मग ते भलेही आचार्य असू देत, उपाध्याय असू देत आणि साधू असू देत, अरिहंत सिद्ध सगळे त्या एका कॅटेगरीमध्ये घेतले. तर मला तिथं भावभासना झाली की म्हटलं, तुम्ही जेव्हा वीरसागर महाराजांना नमस्कार करताय तर साधू परमेष्ठी म्हणजे पूज्यता इतकी आहे त्यांची, आणि आपण त्यांना किती मान देतोय, म्हणजे किती मानतोय. मग तिथं पण त्यांना आपण नमोलोय सव्वसाहुण म्हणूनच नमस्कार करतोय. मग तिथं त्यांची साधुता जी आहे ती त्यांनी आम्हाला त्या पदात प्रगट करण्यासाठी निमित्त आहेत. म्हणजे काय म्हणायचं, ते तुम्हाला मी पूज्य एवढंच सांगून सोडत नाही आहेत, तुम्ही सुद्धा त्या पदात जाऊ शकता हे सांगतायत. म्हणजे तुम्हाला पण तशीच पूज्यता प्राप्त करू शकता तुम्ही. आपल्याला माझ्या बरोबरीला तुम्ही येऊ शकता, ही क्षमता आहे. म्हणजे जिनधर्मच असा आहे की एक तो तुम्हाला भक्त ठेवत नाही, भगवान बनवतो. आणि बाकीच्या इतर सगळ्या मतांमध्ये तर देवालाच पूज्यता दिली जाते, देवच पूज्य, आपण पूज्य नाही हे सांगितलं जातं. मग एवढी विशेषता आहे त्याच्यामध्ये की तुम्ही सुद्धा त्यांच्या त्या लेवलला जाऊ शकताय. आता तुमच्यामध्ये तशी शक्ती आहे, म्हणूनच तिथं अपुनर्भवाला कारण जर भगवान आहे, त्यांनी जर ती तशी दशा प्रगट केली आहे, तर मला सुद्धा तशी अवस्था प्रगट होऊ शकते. मग ज्या समयाला मी अनुभव करतोय त्याच समयाला भावमोक्ष तर झालाच. म्हणजे स्वतःला जाणलं असताना भवपरिवर्तनाचं दुःख त्याच समयामध्ये संपलं. मग मला महाराजांचं ते पर्याय आणि द्रव्याचं वाचायचं होतं. म्हणजे महाराजांनी सव्वामध्ये अंत्यदीपक आहे ना, सव्वा ऍक्च्युली अंत्यदीपक म्हणजे सव्वा सगळं चाललं, नमोलोय सव्वाजन घेतलंय की बरोबर आहे. नाही, पण त्या सव्वाचा अर्थ काय घ्यायचा हे मला सांगायचं होतं. साधू म्हणताना जे काही शब्दांनी साधू आहेत सगळे, त्या साधूंना ह्याच्यात घेतलेलं नाहीये. मग ज्यांच्या ठिकाणी असं भावलिंगत्व प्रगट झालेलं आहे, निर्ग्रंथ दिगंबर आहे, जे आत्मज्ञानी ध्यानी आहेत, भेदविज्ञानी आहेत, त्यांनाच साधूमध्ये घेतलंय. बाकी अन्य सगळे साधू म्हणजे साधूच नाही. त्यांनाच आपण मुनी म्हणतो ना, नाहीतर जरी मुनी असेल बाहेर, असे शब्दानी मुनी तर अनेक आहेत, म्हणून त्यांना नाही गर्भित करायचं, त्यांना साधूमध्ये घेतलं नाही. मग महाराजींनी शुद्धोम डायरीमध्ये पर्यायाबरोबर भांडण केलंय. पर्याय आणि ध्रुव यांच्यामध्ये वाद झाला. हो, मग ती पर्याय काय सांगते आणि तो ध्रुव काय सांगतो, असंच पहिला घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मला पण छान वाटलं ते. होय, बरं दाखवा आम्हाला. म्हणजे पर्याय कसं आपलं सत्व, आपलं रोल सिद्ध करते, आणि ध्रुव कसं त्याचं सांत्वन करतोय हे सांगितलंय बरं का. मजेशीर कल्पना प्रसंग आहे. पर्यायाने बोलण्याची लावा, एकच सेकंड ना, माझं डिस्चार्ज होतोय. वाचलंय का ते? शुद्धोमधलं वाचलंय, वाचलं पण असेल, पण आता एकदा रिवाईज म्हणून परत एकदा. पर्यायाने बोलण्याची इच्छा केली, तशीच ध्रुवाने बोलण्याची इच्छा केली, पण त्यासाठी मध्ये द्विभाषी हवा होता. पर्यायाची भाषा आणि ध्रुवाची भाषा कशी असते हे सगळं ट्रान्सलेट करायसाठी मध्ये महाराज बसलेत. तेव्हा त्या द्विभाषीवाल्याचे काम चेतनोपयोगाने केले. पर्याय म्हणाली, मी अनादीपासून अशुद्ध आहे. ध्रुवाशी एकरूप व्हावे म्हणले तर पुन्हा पुन्हा घसरण होते. पर्याय आपलं दुःख सांगते की मी काय केलं, अनादीपासून स्वतःला जाणण्याचा प्रयत्न केला. काय सांगितलं होतं, सांगा की आम्हाला त्यांना काय विशेष. नाही, पर्याय म्हणाली, मी अनादीपासून अशुद्ध आहे. ध्रुवाशी एकरूप व्हावे म्हणले तर पुन्हा पुन्हा घसरण होते. पर्याय आपलं दुःख सांगते की मी काय केलं, अनादीपासून स्वतःला जाणण्याचा प्रयत्न केला. काय सांगितलं होतं, सांगा की आम्हाला त्यांना काय विशेष.
तर मी अनादीपासून अशुद्ध आहे. जेव्हा केव्हा स्वतःला धरायचा प्रयत्न केला तर पुन्हा घसरण झाली. आपणाशी म्हणजे ध्रुवाशी एकरूप व्हावे म्हणले तर पुन्हा पुन्हा घसरण होते. ध्रुवाने सांगितले, काळजी करू नकोस, माझी साथ तुला आहे. पर्याय म्हणाली, मी आपणास भेटते तोच खाली पडते, माझ्यात स्थिरता नाही. ध्रुव काय म्हणणार हो? नाही नाही, आता तिला सांगायचंय ना, तिला आधार द्यायचंय पर्यायाला. माझ्याकडे तू आलीस त्यावेळी तुझ्यात शुद्धता प्रगट झाली आहे, कशाला काळजी करते असं म्हणायचंय. शुद्धता आली. पर्याय कुठं गेलं? तिथं टच करून आहे चालू. माझ्याकडे तू आलीस त्यावेळी शुद्धता तुझ्याकडे आली. पर्याय म्हणाली, शुद्धता आली म्हणता पण मग मी शुद्ध अशुद्ध ठरले, म्हणजे एकदा शुद्ध एकदा अशुद्ध असं झालं माझं स्वरूप. मग मी काय करू असं तिला म्हणायचंय. मग त्यावेळेस ध्रुव म्हणाला, काळजी करू नकोस, जशी निशंकपणे आलीस तशीच राहा. असं वाटायला ध्रुव म्हणजे महाराजजी सांगायला लागलेत आपल्याला पर्याय म्हणजे आपण म्हणजे तुमचं सांत्वन करतायत की तुम्हाला काय करायला पाहिजे. जर तुम्ही एकदा शुद्ध येत आहे एकदा अशुद्ध होत आहे, पर्यायामध्ये जर विचलित होतोय तर तुम्हाला काय करायला पाहिजे. जसं निशंकपणे आलाय तसेच राहा. पर्याय म्हणाली, अहो जोपर्यंत प्रसंग बाका नाही तोपर्यंत ठीक आहे, पण ते असे होते की रणमैदानात प्रसंग येण्यापूर्वीच्या वल्गना ठरतात. कारण प्रत्येक प्रसंगात मी त्या रणमैदानातून पळून येते. म्हणजे जोपर्यंत संकट नाही तोपर्यंत तुम्ही म्हणताय तसं मी राहू शकते. जोपर्यंत शरीर रोगी नाही, त्रास देत नाही तोपर्यंत हा बाबा शुद्ध शुद्ध सगळं समजतंय. अनुकूलता आहे तोपर्यंत काय वाटत नाही. पण प्रतिकूलता आल्यावर असं ती पर्याय म्हणतीये. रणमैदानात सगळं युद्धाच्या पूर्वी आम्ही काय करतोय, बाता मारतोय, पण समोर जेव्हा प्रसंग येतो त्यावेळीस पळून जातो, रणमैदानातून पळून येते. ध्रुव म्हणाला, तरीही काही घाबरण्याचे कारण नाही. म्हणजे एवढं त्या ध्रुवाने तुम्हाला आधार दिलाय हे सांगायचंय किंवा शरण दिली आहे की तू काय पण कर, परत माझ्याकडे ये बास, एवढं केलं तरी पण तुझं कल्याण आहे. तू तरीही काही घाबरण्याचे कारण नाही, माझीच ओढ तुझ्यात आहे ना. पर्याय म्हणाली, तुमची भेट होण्यापूर्वी मी माझ्यातच रंगत होते. जोपर्यंत मला तुमचा अनुभव नव्हता किंवा तुमची ओळख नव्हती, कोणाची? ध्रुवाची स्वभावाची ओळख नव्हती तोपर्यंत मी माझ्यातच रंगत होते. परंतु कधीच शांत वाटत नसे, सदैव दुःख असे. कुठं रंगत होते मग? म्हणजे विभावामध्ये. स्वभावात जात नाही तोपर्यंत विभावातच रंगत होते. सदैव दुःखी असे. कधी कधी त्या दुःखाची तीव्रता कमी होते, असे की आपटून जखम झाल्यावर त्यावर मलमपट्टी लावल्यामुळे त्यावेळी सुख वाटे, पण ते खरे सुख नव्हते. तुम्हाला क्षणभर भेटले की शांत वाटते. ध्रुव छान आहे हो म्हणा. काय म्हणते दीपालीबेन? म्हणजे आपल्याला दुःख नाही असं नाही, कोणाची गोष्ट आहे हो, सगळ्या सामान्य संसारी जीवाचंच कथन आहे. कोणीही असू दे त्याला पर्याय दुःख आहेच. आपल्याला वाटतं की माझं दुःख फार मोठं आहे, मला नाही होणार, तर तिथं दुःख सांगतायत की जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत दुःखच आहे, ज्या समयाला आत आलो त्या समयाला सुख आहे. काय म्हणाली ती पर्याय? मग कधी कधी त्या दुःखाची तीव्रता कमी होते आणि कधी जास्त होते. मग कमी होते म्हणजे काय, जसं त्या जखमावर तुम्ही मलमपट्टी केली तर थोडा वेळ कमी झाला असं वाटते, पण कमी नष्ट झालाय का तो? नाही झालं. मग म्हणजेच तुम्हाला पुन्हा त्याच्यामध्ये अजून पुरुषार्थ करावा लागणार आहे. दुःख कमी झालं तरी सुद्धा पुन्हा पुन्हा परत स्वतःकडे या तर सुख मिळणार. तुम्हाला भेटले तेव्हा शांती वाटते. ध्रुव छान आहे. छान काय, कायमचेच तुमचे होऊन जावयाला हवे. पर्याय म्हणाली, नुसतं छान छान म्हणत बसून उपयोग नाही आहे. जोपर्यंत मी स्वभाव रूपच होत नाही तोपर्यंत मला हा पुरुषार्थ करावा लागणार. मग आज जयश्री काकींनी पण छान घेतलं. म्हणजे मी ऐकलं की काय सहज अनुभव होतो, सहज ध्यान होतं. महाराजजी पण सांगायचे म्हणले, वीरसागर महाराजजी, की खूप सहज आहे आत्मानुभूतीची कला, पण
त्याला मागं पुरुषार्थाची जोड होती. नुसतं सहज म्हणजे काय होईल दैवाच्या अधीन आहे असं नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये दैव आणि पुरुषार्थ आहेच. त्यामुळं त्याच्या योग्य पुरुषार्थ करा तर सहज आहे. मग म्हणून तिथं त्यांनी सगळं त्याच्यावरच घटवलं. आज ऐकलं का नाही तुम्ही, होतं का नाही? मग त्याच्यात त्यांनी घेतलं असं की त्यात नुसतं सहज म्हणून तुम्ही एकांत करून उपयोग नाही. हां बरोबर. अनिकांतानी पुरुषार्थ पण आवश्यक आहेच. माताजींनी पण घटवलं होतं त्या दिवशी, जेव्हा पंडितजी आले होते त्या दिवशी सांगितलं होतं. एकाच पर्यायामध्ये दैव पण आहे आणि पुरुषार्थ पण आहे. कसं काय हो? तुम्हाला आज आता अनुभूती झाली तर दैवानी झाली का पुरुषार्थानी झाली? दैव तर आहेच योग्यता, कसं का? हा प्रयत्न केला ना का दैव आणि पुरुषार्थ युगपत का आहे? कारण पाची समूहाशिवाय कार्य घडत नाही. का? पाची समूह एका पर्यायामध्ये हजर आहे. बरोबर, 5 समूह आहेत. अजून आम्हाला काय कारण सांगितलं? द्रव्यत्व आणि वस्तुत्व. द्रव्यत्व गुण आहे आणि वस्तुत्व गुण आहेच. त्याचं परिणमन निरंतर चालू आहे. तर द्रव्यत्व गुणाचं कार्य काय हो? परिणमन करत असताना नित्य राहणं हे द्रव्यत्व गुणाचं कार्य. आणि वस्तुत्व गुणाचं कार्य पुरुषार्थ करणं म्हणजे अर्थक्रियाकारित्व हे वस्तुत्व गुणाचं कार्य. मग ते सांगितलं तिथं पुरुषार्थाने वस्तुत्व गुणाचं कार्य दाखवलं आणि दैव हे द्रव्यत्व गुणाचं कार्य दाखवलं. मग एका समयात दैव आणि एका समयात पुरुषार्थ आहे असं होतं का? मग जेव्हा अनुभव घेतोय त्यावेळेस वर्तमानाच्या अपेक्षेने पुरुषार्थ केलाय पण असं दैवात होतं म्हणून असं घडलंय हे म्हटलं तर गोष्ट वेगळी चालतंय. क्रमनियत असंच होतं. बरोबर. मग त्याला दैव म्हणा. अचानक येऊन पडणार नाही विदाउट पुरुषार्थाचं. कधी व्हायचं तेव्हा होईल असं नाही आहे. हां बरोबर आहे. पैसा कमवण्यासाठी का पुरुषार्थ करता हो? मग त्याला पण दैवाच्या अधीन सोडा. पोट भरायचं तर त्याच्यासाठी पुरुषार्थ करताय. हात उचलून ग्रास घालताय तोंडामध्ये. मग पुरुषार्थ आहे की नाही? असंच तर पोट भरणार नाही आहे. मग त्यासाठी त्यांनी पंडितजींनी असं म्हणलं की सगळ्यांना सामान्य अनुभव आहेच की म्हणले. मग तुम्ही जे सगळं करताय ते विशेषात जात आहे म्हणले. शब्दात करताय तुम्ही ध्यान म्हणजे विशेषात अडकताय म्हणले. मग सामान्याचं जे ज्ञान आहे ते ध्यान आहे आणि ते सहज आहे असं त्यांचं म्हणणं. मग ध्यान करायचं म्हणजे काय केलं जात नाहीये. जे जाणणं आहे हां जसं स्वभाव रूपाने परिणमन करतोय म्हणजे आपण जे पण सांगतोय ना ते सगळं दोन्ही साईडला बॅलन्स करून सांगतोय. पण ते ग्रहण करणारा तसंच ग्रहण करतोय. सहज आहे. म्हणजे असं वाटलं की खरंच अशा जीवांना ज्याला ज्ञान आहे आणि ज्याला असं जर वक्तव्य करतायत तर म्हणजे जाऊ दे दुसऱ्या कोणाचं नाही. आपल्याला आपल्या विचारांचं खंडन करायचं की मला असे भाव कधी न व्हावेत. होणार आहे होईल कधीतरी किंवा मग सहज तर चालू आहे हां असं तर होणार नाही. म्हणून पुरुषार्थपूर्वक ध्यानाचा प्रयत्न करा. तसं बसा अनुभवाचा प्रयत्न करा तर होणार. हां म्हणूनच पहिल्यांदा जेव्हा ध्यान करणार त्यावेळी सगळं ही रूपरेषा सांगितली गेली ना. हातपाय थांबवा, इंद्रियांना संयमित करा, उपयोगाला एकाग्र करा हे सगळं सांगितलं गेलं. पण जो फॅमिलियर झालाय जो त्याच्यामध्ये आता रुळलाय तर त्याला कधीही चालताना बोलताना सुद्धा अनुभव करू शकतोय. उपदेश देत आहेत तरी महाराजजी अनुभव करत होते. जेव्हा आहार ग्रहण करत आहेत तेव्हा अनुभव करत होते. मग ही एकदा झालं रुळला त्याच्यामध्ये तर सहज आहे. छडालेत सांगितलं ना 7 तत्वाच्या बोलीमध्ये रोकीन चाहनीच्या शक्ती कोण शिवरूप निराकुलता नजोय. मग इथं त्याला इनडायरेक्ट काय सांगितलं इच्छा रोखलेल्या म्हणजे 5 इंद्रियातून विषय बाहेर धावतोय आणि तितका थकून जातोय की इकडं एनर्जीच राहत नाही स्वभावाकडे जायची. बरोबर आहे. कारण प्रत्येक पर्यायामध्ये सांगताय रोखायचे ना तर पुरुषार्थपूर्वक 5 इंद्रियांचा व्यापार थांबवावा लागेल आणि आपण ध्यानाची प्रक्रियेचे ते संस्कार करतो
मी शुद्ध आहे बुद्ध आहे म्हणजे काय प्रत्येकाला प्रत्येक वेळेस पहिल्यांदा करताना पहिल्यांदा इच्छा इंद्रियांना रोखण्यासाठी, संयमित करावं लागणार. पुरुषार्थपूर्वक तसं का सांगितलं? कारण प्रत्येक पर्यायात तुमचं बळ आहे हा. आणि ते बळ तुम्ही कुठं वाया घालवताय? शक्ती जाते त्यामुळे विभावामध्ये, रागद्वेष करण्यामध्ये. इकडं सगळं आपलं वीर्य वाया जाते, त्याच्यामुळे तुम्हाला स्वभावाकडे जात नाही आहे. नाहीच की. आणि हा आणि परद्रव्य कर्म किंवा शरीर परद्रव्य ह्याच्यात पुरुषार्थ चालत पण नाही. बरोबर आहे. आणि पुरुषार्थ काय आहे? परद्रव्यामधला उपयोग फिरवायचा आहे. परद्रव्यामधला म्हणजे उपयोग माझ्यामध्येच रोखणं. पुरुषार्थ करायचा आहे, पराला परद्रव्यामधला नाही. उपयोग रोखणं हाच पुरुषार्थ. आपण तिथं सांगितलं ना, पराच्या निमित्ताने होत नाही, उपादानाने होत नाही, दोन्हीने मिळून होत नाही, दोन्हीने मिळून होत नाही. ह्यातनं उपयोग काढले राहिलं काय शिल्लक? राहिलं आत्माच राहिलं ना. खाली शिल्लक काही राहतच नाही ना आत्म्याशिवाय. हा हो की. पण नुसतं तोंडाने भेदज्ञानाची चर्चा किती केली तरी आत्मा नाही येणार, पडणार नाही. भेदज्ञान म्हणा, अनुभव म्हणा. परोक्ष आणि प्रत्यक्ष. हो, परोक्ष भेदज्ञानाची चर्चा करतोच की आपण. म्हणजे जेव्हा सापेक्ष म्हणताय ना, पराच्या सापेक्ष, त्यावेळेस भेदज्ञान म्हटलं. शरीरापासून मी भिन्न आहे हे भेदज्ञान. जेव्हा स्वतःला जाणतोय ते अभेदज्ञान आहे. मग तुम्ही त्याला कुठल्याही नावाने म्हणा, पण ते होणार केव्हा? मला माझा विषय समजला, जाणला, त्याच समयामध्ये तो होणार. स्वभाव आहे असं पाहून त्याचा आश्रय केला तर सहज आहे. तेच ना, आपण सांगतोय ना सहज आहे, त्याच्या मागे आपला पुरुषार्थ गौण आहे, सांगतोय आपण आहे हे. पण सर्वथा त्याचा निषेध नाही आहे, त्याचा अभाव नाही आहे. मध्ये बसून मला सहज आत्मानुभूती होईल तर नाही चालणार. पाची समवाय लागते. बरोबर आहे. काय म्हणताय दीपालीबेन? काय शास्त्र विस्त्र काढून ठेवलंय तुम्ही? मोक्षांग प्रकाशक मध्ये त्यांनी लिहिलंय, पुरुषार्थ से ही मोक्ष प्राप्ति में काल लब्धि व संहार तो कोई वस्तु नहीं है. जिस काल में कार्य बनता है वही काल लब्धि और जो कार्य हुआ वही संहार. आणि परत असं पण सांगितलं, आता आपलं जो चाललं होतं, वहा संस्कारिक कार्यों में सावकाश बोला एक वाक्य. वहाँ सांसारिक कार्यों में अपने पुरुषार्थ से सिद्धि न होती जाने तथापि पुरुषार्थ से उद्यम किया करता है. और यहाँ पुरुषार्थ खो बैठा इसलिए जानते हैं कि मोक्ष को देखा देखी उत्कृष्ट कहता है, उसका स्वरूप पहचानते उसे सुतरूप नहीं जानता. इसे जानकर उसका जो उद्यम बने वह न करे यह असंभव है. म्हणजे तुम्हाला संसारिक पुरुषार्थ करताय, त्यातून उपयोग काढायचा तर तिथं बळ लावावं लागणार आहे, पुरुषार्थ करावा लागणार आहे. आणि सहज होईल म्हटलं तर तिथं दैवाच्या अधीन सोडून दिल्यासारखं झालं. मग तसं पण नाही आहे. म्हणून कथनचित पुरुषार्थ पण आवश्यक आहे, कथनचित दैव त्याच्याद्वारे कार्य होतं. दोन्ही 100% आहे त्या कार्यामध्ये. 50 नाही आणि 90, 5, 10 नाही, 0 आणि 100 असं पण नाही. तर पर्याय म्हणाली, कायमचेच तुमचे होऊन जायला हवे. ध्रुव म्हणाला, असा उतावीळपणा कसा चालेल? किती शाण आहे ध्रुव. मी तुझाच आहे ही आठवण तुला राहते ना, असं वाटत ते नवरा बायको बोलतात ना. तुम्हाला ती भाषा परिचित आहे ना जास्त, म्हणून तुम्हाला ते तुमच्या भाषेतून समजवायचं म्हटल्यावर तुमच्यात घुसून समजवलंय महाराजांनी. असा उतावीळपणा कसा चालेल? मी तुझाच आहे ही आठवण तुला राहते ना. कुठल्याही पर्यायात जा, पण मी आहे हे तुला भावभासन राहू दे. पर्याय असतेच, पण त्याचा व्ह्यू बदललाय. बरोबर. मान्य सांगितलं, पर्याय तर चालू आहे, त्याच्यामध्ये द्रव्य आहेच. मग तुम्ही मी पर्याय हे न जाणता द्रव्य हे जाणा, म्हणजे द्रव्य आहे ह्याचं भावभासन ठेवा, तर पर्याय तिथं नष्ट होणार. द्रव्याशिवाय पर्याय नाही, पर्यायाशिवाय द्रव्य नाही. पर्याय म्हणाली आठवण राहते, द्रव्याशी नेहमी पर्याय जोडून राहते, पण फक्त दृष्टी आपली बाहेर जाते, त्यामुळं द्रव्य दिसत नाही. पर्याय म्हणाली आठवण राहते, पण प्रसंग बाहेरचा आला की मी त्या प्रसंगाशी तन्मय होते. नवीन सून आहे, तिला काय सासरी राहायचं नाही असं नाही, पण माहेरचे लोक आल्यावर पळत जाते. कुठं? माहेरी. माहेरी गेल्यावर सुख मानते तिथं. पण तिथं ओढ आहे का हो? अशी असती म्हणा. तुम्हाला पळायचंच असते घरी संसारात, दुःखात.
मग तिथं सांगायचं त्यांना की उलट लावा, सासरी गेली तरी पण माहेरची ओढ असते, माहेरची आठवण, ते माहेर माझं आहे हे सतत ज्ञानात आहे. तसं पर्यायामध्ये सतत द्रव्य मी आहे हे आठवण ठेवा. ध्रुव म्हणाला, त्या प्रसंगात लब्धी रूपाने माझी आठवण आहे हे चांगले आहे. क्षणभर बाह्य तन्मयता दिसली तरी नुकसान थोडेसे होते, पण वाटचाल फायद्याकडे आहे. क्षणाक्षणाने तुझी ताकद वाढत आहे. कोणाची? पर्यायाची. पर्यायामध्ये तुम्हाला स्वतःला जाणायचंय तर थोडं थोडं तरी असे ना तुम्ही पुरुषार्थ असा करा तर ती ताकद वाढणार आहे. पर्याय म्हणाली, ती मला कुठे कळते, माझी ताकद वाढली आहे, मला मिळालंय बळ, हे कुठं मला कळते असं पर्याय म्हणते, कारण उत्पन्न होते तर नष्ट होते लगेच. ध्रुव म्हणाला, यालाच अज्ञान. बर, अजून माझे कशाय कमी झाले नाहीत, अजून माझं काय बाहेरची आसक्ती कमी झाली नाही, म्हणून मला स्वभावाकडे येता येत नाही किंवा राहता येत नाही असं म्हणणं पण चुकीचं आहे. असं निर्णय करू नका, परीक्षा करू नका असं सांगतात. ध्रुव म्हणाला, यालाच अज्ञान व अदर्शन परिशह म्हणतात. स्वतःला जो सतत अज्ञानी मानतोय, मला होणार नाही, माझ्या शक्ती नाही मानतोय, तो अज्ञान परिशह झाला, अदर्शन परिशह झाला. शांत रहा, काळजी करू नकोस, असं एक पाठिंबा देणारं पाहिजे बरं का आपल्याला. कोण आहे हो? बाहेरून कोण नाही आहे, तुमच्या जवळच आहे तुमचा. पर्याय म्हणाली, आपल्याशी क्षण, म्हणजे तुम्ही फिल्म बघता ना त्यातनं पण ॲक्च्युली हे बघायला पाहिजे की सहनशीलता कशी ठेवायला पाहिजे. तुम्ही असहनशील झाला की नियमाने भोगावं लागणार. मग प्रत्येक पर्यायात पण तुम्ही म्हणजे समजा काय म्हटलं, ती नवीन बायको, म्हणजे तिथं आता त्या बायकोला, पत्नीला त्या नवीन पतीचा आधार आहे आणि समजा तिला जाच आहे कोणाचा घरामध्ये, सासू सासरे किंवा मोठे कोणी तर आहेत, मग ती कोणाकडे बघून जगतीये हो? जर तिचं दृष्टी, तिचं बळ ती जर त्या विरोधकांमध्ये घालवलं तर नाही जगू शकणार. पण जर दृष्टी ही इकडं असेल की नवऱ्याचा साथ आहे आपल्याला किंवा नवरा आपल्याशी प्रामाणिक आहे, तर इतकं बळ असतं की कुठल्याही प्रतिकूलतेला ती बाहेर काढू शकते, त्यातून बाहेर पडू शकते. मग तसं इथं पण पर्याय सांगतायत की त्या पर्यायाला सांगतोय ध्रुव की जरी तुला बाहेरचं सगळं संयोग मिळेल, बाहेर जाईल तुझी दृष्टी, पण तरी सुद्धा आत प्रेरित हो, मला धरून राहा तर तू सुरक्षित आहेस. पर्याय म्हणाली, आपल्याशी क्षणभर एकरूप झाले तरी तो महान आनंद आहे, पण इतर प्रसंगांशी थोडेसे तन्मय होताच लोक नावे ठेवतात. हे धर्म करणारे, ध्यान करणारे, आणि असं कशाय करतात, असं क्रोधमान माया लोक करतात, म्हणजे हे असं लोक नावं ठेवत आहेत. ध्रुव म्हणाला, निंदा स्तुती यांच्याशी तुला काय करावयाचे आहे? त्या निंदा स्तुती परिशह म्हणवतात. कोणी निंदा करो नाहीतर स्तुती करो त्याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. पर्याय म्हणाली, तुमचे ठीक आहे, पण ध्रुव म्हणाला, काळजी करू नकोस म्हणले ना, माझ्याबद्दलचा सतत विचार केल्यामुळे त्याच वेळी मी तेथे असतो. उदाहरणार्थ द्रौपदीने कृष्णाचा विचार करताच तेथे कृष्ण हजर असे. ते खरे खोटे जाऊ दे, काय असेल ते असेल असं म्हणायचं, पण मी मात्र तू आठवण करताच तेथेच तुला अनुभव देतो. पहा, आठव, बघा बघू, हा मी आहे, दिसला का? किती सहज असं ते कृष्ण प्रगट झाल्यावर दिसेल ऍटलिस्ट असं असेल, पण इथे तर पाहणं हा पुरुषार्थ आणि तो लगेच भेटणं ही सहजता. बरोबर, म्हणजे तुम्हाला कुठून लय श्रम करून आणायचे आहेत आणि मग दिसणार आहे बाबा असं नाही आहे. दृष्टी टाका तर त्याच समयामध्ये अनुभव देणार. पर्याय, खरे आहे, मी आपली आठवण करताच अनुभव होतो. काही कालातच मी ध्रुव स्वभावरूप शुद्ध, पूर्ण शुद्ध होणारच, कारण पूर्वी अशुद्ध होते. आपली अनुभूती घेताच शुद्ध अशुद्ध झाले. सतत ध्रुवाची आठवण केली व ध्रुवाला अनुभवण्याचा प्रयत्न केला तर मी पूर्ण ध्रुव स्वभावासारखी होणारच, म्हणजे पूर्ण शुद्ध प्रगट होणार. माझा तो स्वभावच आहे, द्रव्याचा स्वभावच आहे, आपल्या शुद्ध स्वरूपात राहणे. त्यावेळी ध्रुव व पर्याय हे भेदच त्या स्टेजवर राहिले नाहीत.
जेव्हा पर्याय स्वभावाला येऊन मिसळले तेव्हा 2 राहिले का 1 राहिलं हो? वेगळी वेगळी म्हणायचंच नाही आहे, कारण ती आत्मरूप झाली म्हणलं ना, त्यामुळं भेद राहिला नाही, तिथं अभेद झाला. चेतनोपयोगही तेथे त्या स्टेजवर वेगळा दिसला नाही. सर्व एकच झाले होते, सर्व प्रमाणाच्या अतीत झाले आहे. काय म्हणलं? जे काय तुम्हाला दिसणारे येणारे ज्ञानामध्ये सगळे विषय आहेत ते त्या समयात लुप्त होऊन जातात. कुठल्याही विषयाला धरलं जाणार नाही किंवा त्या विषयरूप होणार नाही आपण. मग त्यामुळे तिथं कशाय नाहीत, विभाव नाही. स्वभावात पूर्ण लीन राहण्याचा विचार केला होता. हास्याआधी मन वचन काय चेष्टा झाल्या, मुनी हा आपल्याच स्वभावात राहिला पाहिजे, त्या दृष्टीने मी प्रयत्न करतो आहे, असं महाराजांचं म्हणणं आहे. की पर्याय येते आणि पर्याय मला विचारतीये. मग एके ठिकाणी महाराजांनी किती छान वाक्य सांगितलं, एवढंच एकच काय तेवढंच लिहिलंय, पण ते एका वाक्याने मला असं वाटलं की बास जीवनच लिहिलंय सगळं. मी मुनी वगैरे कोणी नाही, मी एक आत्मा आहे, जसा आहे तसा आहे, बाकी सर्व विकल्पच. असं खरं कोणाची दृष्टी आज नाही आहे, हे फार भयंकर स्थिती आहे. कारण लोक सगळे स्वतःला काही ना काही स्टेज रूप, काही ना काही पदरूप मानतायत, आणि तसं मानताय तोपर्यंत ध्रुव दिसणारच नाही. म्हणून पर्यायाला थोडंसं गौण करा तर आत्म्याचा अनुभव सहज आहे, होणारच. त्यापासून मी भिन्न नव्हतो, नाही नसणार. म्हणून ते एक उदाहरण घेतलं होतं. काय किती समजा स्वतःला आपण जाणायला खूप काळ घालवलाय. मग त्या जसं म्हणलं की बायकोनी समजा राग धरून बसली आणि नवऱ्याशी बोले ना, तर त्या बायकोला नवऱ्याने किती शिव्या द्यायच्या हो? समजा खूप काळ गेला मध्ये, आणि ती बोलेच ना, काय झालं तरी सुद्धा बघे ना, बोले ना, रुसून बसली आहे. नवऱ्याने काय करायचं? किती राग करायचा, किती द्वेष करायचा. हां, प्रेम असतं. हां, त्या जीवनधर कुमाराच्या गोष्टीमध्ये आलेलं. मनवणी करतो तो, स्वतः ऍक्टिंग करतो, त्यावेळेस ती उठते. असं काय सांगितलं उदाहरण? माकड आणि माकडीण काय म्हणायचं, माकड स्त्री आणि पुरुष. तर ते दोघांचं एकमेकांशी प्रेम, आणि त्यावेळेस तिथं ती स्त्री रुसली म्हटल्यावर ती मरून पडल्या सगळं ऍक्टिंग करते का? बोलतच नाही. हा, ती बोलत नाही म्हटल्यावर नवऱ्याने ऍक्टिंग केली. काय त्यावेळेस पुरुष माकडाने ऍक्टिंग केली की मेल्यासारखं. मग ती आली आणि म्हणवतीये त्याला. नाही, मला सांगायचं होतं की त्या ध्रुवाकडं तुम्ही कितीही काळ दुर्लक्ष करा तरी तो कधी रुष्ट होत नाही, कधीही त्याचं क्रोध नाहीये तुमच्यावर. ज्या समयाला तुम्ही स्वतःला पकडणार त्या समयाला आनंद देणार. किती उदारता आहे असं म्हणायचंय मला स्वभावाची. किती वात्सल्य, किती करुणा आहे त्या स्वभावामध्ये. हा, मग ती मिळणार आहे ना तुम्हाला पर्यायात. काय म्हणायचं, इतकं ट्रेजर आहे ते एक तुमच्या जवळ, तुम्हाला पर्यायामध्ये काढायचंय, फक्त दृष्टी टाकली तर सगळं मिळणार आहे. जसं ते सोन्याचं खोज करायला जातात लोक, कुठं खूप दूर दूर देशी जातात आणि तिथं खोज करायसाठी प्रयत्न करतात. जसं एकदा उदाहरण सांगितलं होतं ना मी, की तो शेतकरी होता आणि त्याला कळालं की आफ्रिकेमध्ये कुठं कुठं जमिनीमध्ये सोनं मिळालंय, तुम्हाला फक्त जमीन खरेदी करायची आहे आणि बाकी सगळं तुम्हाला काढायचं, त्यातनं मिळालेलं सगळं तुमचं. मग हे कळाल्यावर तो परेशान होता गरिबीने. त्यांनी काय केलं, आपलं सगळं शेत विकलं आणि ते पैसे घेऊन तिथं गेला. आणि गेल्यावर ते तिथली खरेदी केली एक जमीन, आणि केल्यावर त्यांनी सांगितल्यासारखं खोदकाम केलं, जे काय करायचे सगळे प्रयत्न केले, पण सोनं मिळालं नाही. मग हळूहळू त्याची सगळी संपत्ती नष्ट होत गेली. आणि आता काय करायचं, सगळी संपत्ती संपली पण त्या जमिनीमध्ये सोनं मिळालं नाही. आणि मग ही जमीन ज्याला विकली होती ना, त्याचं शेत त्यांनी, तर तो एक दिवस काम करायला म्हणून बघायला शेतात गेला होता. आणि असं त्या शेताच्या बाजूनी पाणी वाहत होतं ओढ्याचं. तर त्याला तिथं काहीतरी चमकल्यासारखं दिसलं. पाण्याच्या जवळ काय प्रकाश पडल्यामुळं चमकलं असेल असं काय.
त्यांनी जाऊन बघितलं तर त्याला शंका आली की हे काहीतरी अमूल्य आहे आणि ते रत्न होतं. त्यांनी तिथं खोदकाम केलं तर रत्नांचा ढिगारा मिळाला त्याला. कुठं शोधायला कुठं गेला हो? म्हणजे तुझा आहे तुझ्यापाशी गेला आफ्रिकेला. म्हणजे तिथं गेल्यावर काय मिळालं हो? असलेलं पण हातातनं गेलं. पण असं सांगतायत की तुझ्यामध्ये आनंद तुझा भरभरून आहे, तू आनंद भोगण्यासाठी रडतोयस. मग जेव्हा दृष्टी टाकणार त्या समयाला त्या ध्रुवाची इतकी काय म्हणायचं उदारता आहे, इतकं प्रेम आहे त्याचं ध्रुवाचं की तू ज्या समयाला बघणार त्या समयाला तुला आनंद देणारच. म्हणून फक्त दृष्टी वळवा आणि स्वतःचा निर्णय करा तर आपल्याला आनंदाची प्राप्ती सहज होणार. त्याच्याद्वारेच अपुनर्भवाला प्राप्त होणार. म्हणजे पुन्हा कधीही आपल्याला या दुःखामध्ये अडकावं लागणार नाही. सांगा घ्या. जाणा हा मी ज्ञानमय आत्मा आहे, ससंवेदनवाला. आत्ता ह्या वर्तमान समयामध्ये ज्ञान आनंदाने रचलेला चैतन्याचा भोक्ताच आहे. भोगा आपल्या चैतन्याला, अनुभवा. ज्ञानाशिवाय सुखाशिवाय हा मी असूच शकत नाही. ज्ञान सुखानेच माझी रचना झालेली आहे. ससंवेदी असा हा मी चेतनात्मा. मी आहे परिपूर्ण आहे. विसर. नमो अरिहंताणं नमो सिद्ध